तुम्ही तर तेवढंच पाहिजे. कोण माझ्या घरी येते ना मला चाय प्यायला भेटते मस्त. हा दिवसभर घरात बसून फक्त चायच पेत राज्य. अजी वहिनी आहे का घरी भाऊ? हो या ना भाऊ. इथं ते पडले राहते घरात. कुठं जाते ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरीच राहते. या बसा तुम्ही. या भाऊ बसा. काय झालं का भाऊ? मोसंबी एवढा गरम दिसून राहिला ना. वहिनीचं बी डोकं खूप गरम दिसून राहिला. वहिनी एक ग्लास पाणी आणा बरं. घ्या भाऊ पाणी. भाऊ थंड पाणी तर पाजायला पाहिजे होतं. भाऊ आता घरी छाव मी. फ्रीज तर माझ्या घरी आहे नाही. पाहतो मी आता माठ आणतो उद्या परवा. ठीक आहे ना भाऊ. आता पाणी पिऊन घ्या. मी चाय बनवायला लावतो. काव तुम्हाला किती दिवस झाले मी म्हटलं माठ आणा फ्रीज तर नाही आणून राहिले. या एक माठ नाही आणून राहिले असं माझी बेइज्जती का तुझ्या भाऊ समोर? काही समजत नाही मला तुमचं. थांब ना अस्मिता. 1-2 दिवस थांब ना. उद्यापासून कामावर जातो ना. आणून देतो मी तुला माठ. हो ना भाऊ आणून घे ना माठ. लहान लहान पोराले बी थंड पाणी प्यायला चांगलं होते. हो भाऊ समजावा ना थोडसे. माझ्या नवऱ्याले आणतच नाहीये माठ. ठीक आहे ना वहिनी समजवलं आता आणलंय. थोडस तुम्ही चाय मांडता का? हो हो बनवतो. घ्या दादाच्या घ्या. तुम्ही तर तेवढंच पाहिजे. कोण माझ्या घरी येते ना मला चाय प्यायला भेटते मस्त. हा दिवसभर घरात बसून फक्त चायच पेत राज्य. इथल्या केसाची बुड्डे. तो वहिनीचं डोकं जास्तच खराब दिसून राहिलं. काय झालं? अहो काही नाही हो दादा. ह्या पिकल्या माणसाले मी किती दिवसात म्हणलं माटाना एक माठ नाही आणून राहिले. गरम पाणी प्यायला लागतं मला रोज. म्हणून माझ्या डोकं ना पुरं गरम झाला आणि चिडचिड झालाय. अहो अस्मिता 1-2 दिवसामध्ये माठ आणतो. मला कामावर जाऊ दे. पण ते मैत्रिणींना दुसऱ्या दिवशी फ्रीज आणि का म्हणलं तुम्ही ना माझी मैत्रीण आल्यावर फ्रीज आणता? अहो उद्या बोलवा तुम्ही माझ्या मैत्रीणले. हा भाऊ उद्या वहिनी आपल्या मैत्रिणीला बोलवते. तू न का फ्रीज नाही आणला का? ती चटणीच बनवते. चल भाऊ येतो मग मी. वहिनी येतो जी. हा या भाऊ. अहो मी उद्याच माझ्या मैत्रिणीने बोलावतो आणि तुम्ही ना का फ्रीज ना आणली तर तुम्हाला सांगतो मी ते भाऊ बी गवादार आहे इथं. हा पहिलेच सांगतो. अहो अस्मिता इथं बस. काही बसगीस नाही. बसत नाही मी इथं. अहो माझा मित्र आला होता तो. त्याच्यासमोर माझी बेइज्जती नाही झाली पाहिजे म्हणून त्याच्यासमोर मी असं म्हटलं. आपली परिस्थितीच्या हिशोबानं खरंच फ्रीज आणू शकतो तो. माठ आणतो ना मी. मला गेले काय नको सांगा. बारीक गेली ते तुमची बेइज्जती. मला काही नाही करावं लागत. हा कायले तरी माझा मित्र आला. मला माहित नाही. आता मी त्याला फोन लावतो. मी त्याला म्हणतो भाऊ मजाक केलं म्हणून. हॅलो. अरे भाऊ तू आता माझ्या घरून गेला ना तर ते बायको एकदम सिरियस झाली यार. ते उद्या मी असं मजाकीनच म्हटलं ना की ते आपली मैत्रिणीला बोलवा तर दुसऱ्या दिवशी फ्रीज आणून दे म्हणून. भाऊ तू थोडस सांगून दे ना यार. तुम्ही ना मजाक केलं म्हणून. भाऊ ते तुम्ही त्या वहिनीला का म्हटलं मला नाही माहित. आता ते तुम्ही दोघं जण पाच बसा. ऐकलं का म्हणलं दादानं काही सपोर्ट नाही करत तुम्हाला कोणी. आता फ्रीज आली पाहिजे आता बस. अहो अस्मिता आता मी कुठून फ्रीज आणू? आता मला माफ करून देव. मी ना मजाक केलं. इथं माझी बेइज्जती होत होती म्हणून मी ना म्हटलं. मला ते गिर काही नाही माहित. फ्रीज पाहिजे म्हणजे पाहिजे आता. हा तुम्ही काहीच करा. फ्रीज आणा आता पहिले. अबे साले.